नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आता 5वा दिवस उजाडलेला आहे. युद्ध हा पैशाचा खेळ आहे. पैशाशिवाय युद्ध अशक्य आहे. कारण सैन्य पोटावर चालतं आणि बंदुका, तोफा आणि क्षेपणास्त्रांसाठी दारुगोळा लागतो. वेळप्रसंगी देशांना सावकारांकडून सुद्धा उसनवारी करावी लागते. या युद्धाची झळ इराणला बसली आहे हे तर उघड आहे, परंतु ही झळ इस्रायलला बसते, अमेरिकेला बसते, पश्चिम आशियातील देश, युरोपातील देश, आशियातील देश, खरं तर सगळ्या जगाला बसते. तेलाला उकळी आल्यामुळे आता भारताने पुन्हा एकदा रशियाकडून स्वस्त तेलाचा जुगाड केलेला आहे. या युद्धाचं पारडं निश्चितपणे अमेरिकेच्या बाजूने झुकणार आहे. अमेरिका हे युद्ध जिंकणार आहे. परंतु मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की ज्या किमतीवर अमेरिका हे युद्ध जिंकणार आहे ती किंमत अमेरिकेला परवडणार आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 मार्चला एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की हे युद्ध कदाचित 4-5 आठवडे लांबेल. याच दरम्यान एक बातमीचा अनेक ठिकाणाहून रतीप पडायला लागला आणि ती बातमी होती अमेरिकेकडे असलेला दारुगोळा संपत आलेला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी खुलासेवजा विधान केलं. ते असं म्हणाले की अमेरिका हे युद्ध अनंत काळपर्यंत लढू शकते. ट्रम्प यांनी इथे फॉर एव्हर या शब्दाचा वापर केला होता. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांचा खात्मा केल्यानंतर हे युद्ध संपेल अशी बहुधा अमेरिकेची धारणा होती आणि त्यामुळे युद्धासाठी, हल्ल्यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला. शनिवार रविवार युद्ध होईल आणि त्याच्यानंतर सोमवारी दिमाखात बाजार उघडेल अशा प्रकारची अटकळ कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधली असावी. परंतु त्यांची ही जी कल्पना आहे ती चुकीची ठरली. इराण हा व्हेनेझुएला नाहीये. इराणचं खातं उघडण्याच्या आधीपासून डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्णपणे जाणीव होती. परंतु असं म्हणतात की आशा भाबडी असते. इराण हा मोठा देश आहे. 9.30 कोटी लोकसंख्येचा देश आहे आणि इराणी माणूस पाकिस्तानी माणसासारखा बूटचपे नाहीये. महासत्तेला आव्हान देण्याची धमक इराणी माणसामध्ये आहे. म्हणून खामेनींच्या उण्यापुऱ्या 4 दशकांच्या कार्यकाळामध्ये इराण कधीही अमेरिकेच्या समोर झुकला नाही. ज्या दिवशी अमेरिकेने खोमेनी यांचा खात्मा केला त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या अनेक टॉप कमांडरचा सुद्धा खात्मा झाला. परंतु त्याच्यानंतर सुद्धा हे युद्ध संपलं नाहीये आणि याच्यावरून इराणमध्ये जो चिवटपणा आहे त्याची कल्पना अमेरिकेला आली असावी. खामेनीने बहुधा त्यांच्या हयातीतच त्यांच्या नंतरच्या 3-4 फळ्यांची निर्मिती केली असावी. एक फळी गारज झाली तर दुसरी, दुसरी गारज झाली तर तिसरी, तिसरी गारज झाली तर चौथी आणि त्यामुळेच हे युद्ध आतापर्यंत सुरू आहे. इराणचं युद्ध 4 ते 5 आठवडे चालेल हा डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज आहे. परंतु त्याच्या पलीकडे जर हे युद्ध लांबलं तर काय होईल याची कल्पना करवत नाहीये. कारण तेलाला आतापासून उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि जगातले गोरगरीब देश सोडूनच द्या, युरोपातल्या देशांना घाम फुटायला लागलेला आहे. युरोपातले देश आता युक्रेनची मिन्नतवारी करतायत की रशियाचं तेल आता आमच्याकडे येऊ द्या. कारण रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान जी रशियातून पाईपलाईन युरोपियन देशांना तेल पुरवठा करत होती ती पाईपलाईन खंडित झाली. युक्रेनने त्याच्यावर हल्ला केला होता आणि तेव्हापासून युरोपातल्या देशांना थेट रशियाचं तेल मिळत नाहीये. आता हे युद्ध उन्हाळ्याच्या काळामध्ये सुरू झालं. हे युरोपियन देशांचं भाग्य आहे. जर हिवाळ्याच्या काळामध्ये जर हा मोर्चा अमेरिकेने खोलला असता तर युरोपातले देश तेलाच्या बोजाखाली अक्षरशः घुसमटून मेले असते. इराणच्या आधी अमेरिकेने व्हेनेझुएलाचं खातं उघडलं होतं. परंतु व्हेनेझुएलाचा जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये फार मोठा गडगडाट झालेला नव्हता. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचं जेव्हा शासन होतं तेव्हा दिवसाढवळ्या समाजवादी पार्टी पुरस्कृत गुंड एखाद्याचं अपहरण करायचे आणि तशाच प्रकारे निकोलस मादुरो जे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं अमेरिकेने अगदी सहज दिवसाढवळ्या अपहरण केलं होतं. कोणताही रक्तपात झाला नाही, कोणताही गडगडाट झाला नाही आणि अमेरिकेचा फारसा खर्च सुद्धा झालेला नव्हता. व्हेनेझुएलाच्या ऑपरेशनमध्ये छुटपुट संघर्ष झाला. कांठळ्या बसवणारे फारसे आवाज झाले नाहीत. मादुरोंना अगदी सहज उचलण्यात आलं. त्यांना अमेरिकेमध्ये नेण्यात आलं. तिथे तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध झालं नाही, परंतु खर्च मात्र झाला. कारण खर्च फक्त युद्धासाठी होत नाही, लष्कराच्या हालचालीसाठी सुद्धा खर्च होतो. आणि म्हणून म्हणतात की तुमच्या लष्करी मोहिमा जर यशस्वी व्हायच्या असतील तर तुमचा खजिना अगदी ठसाठस भरलेला हवा. मादुरो यांचं व्हेनेझुएलातून अपहरण करण्यापूर्वी अमेरिकेने साधारण 10 ते 12 दिवस व्हेनेझुएलाच्या भोवती नौदलाची फिल्डिंग लावली होती. सेंटर ऑफ स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या थिंक टँकने याच्या संदर्भात एक अहवाल बनवला आणि या अहवालात असं म्हणण्यात आलेलं आहे व्हेनेझुएलाचं जे ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमध्ये अमेरिकेला दररोज साधारण 28 ते 30 दशलक्ष डॉलरचा खर्च होत होता. हे ऑपरेशन जितके दिवस चाललं ते सगळे दिवस जर आपण गृहीत धरले तर साधारण 350 ते 400 दशलक्ष डॉलरचा खर्च अमेरिकेने या ऑपरेशनसाठी केला. इराणबद्दल ट्रम्प असं म्हणतायत की हे ऑपरेशन साधारण 4 ते 5 आठवडे चालेल आणि व्हेनेझुएलामध्ये तर क्षेपणास्त्र डागावी लागली नव्हती. इराणमध्ये तर प्रचंड खर्च होतोय. दारुगोळ्यावर तरी प्रचंड खर्च होतोय. तर हा सगळा खर्च जर गृहीत धरला तर इराणमध्ये अमेरिकेचे किमान
$1200 दशलक्ष खर्च होतील अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे जे इराण प्रकरण आहे ते साधारण 4-5 आठवडे चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अंदाज स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु जागतिक तज्ज्ञ जे आहेत त्यांना मात्र असं वाटत नाहीये. जगभरातल्या ज्या थिंक टँक आहेत त्यांचं असं मत नाहीये. त्यांना असं वाटतं की हे युद्ध रेंगाळेल, हे युद्ध दीर्घकाळ चालेल. आणि खरंच जर असं झालं तर जर इराणचा युक्रेन झाला तर अमेरिकेला ते परवडणार आहे का? युक्रेनमध्ये तर खैर रशियाने निभावून नेलं. रशिया आज सुद्धा दमदारपणे उभा आहे. 2.5 वर्ष साधारण या युद्धाला झाली आहेत तरी सुद्धा रशिया उभा आहे. पुतीन दमदारपणे उभे आहेत. परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था तर इराणवर हल्ला करण्याच्या पूर्वीच डळमळायला लागली होती. अमेरिकेवर जो कर्जाचा बोजा आहे तो 38 ट्रिलियन पार गेलेला आहे. त्यामुळे या युद्धाचे परिणाम अमेरिकेवर काय होतील याच्याबद्दल तज्ज्ञांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. इराणच्या तेलावर जरी अमेरिकेने बंदी लादली असली तरी इराणमधून जवळजवळ 1.6 दशलक्ष बॅरल तेल रोज बाजारात यायचं आणि या तेलाचा सगळ्यात मोठा खरेदीदार होता चीन. आता इराण युद्धामध्ये गुंतल्यामुळे हे तेल आता बाजारात येईन असं झालेलं आहे. स्ट्रेट ऑफ हार्मुज इराणने बंद केलंय आणि त्याच्यामुळे पर्शियन आखातातून ओमानच्या आखातापर्यंत आणि ओमानच्या आखातातून पर्शियन आखातापर्यंत ज्या तेलाची ये जा व्हायची असं 20 दशलक्ष बॅरल तेल आता बाजारामध्ये येईन असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तेलाच्या दराला उकळी आलेली आहे. तेलाचा दर लवकरच $90 पार जाईल अशा प्रकारची शक्यता आहे. आणि जर यदा कदाचित हे युद्ध लांबलं तर तेलाचे दर 120 ते 130 बॅरल पर्यंत जाण्याची शक्यता आहे, जे जगाला परवडणारं नाहीये. भारताकडे सध्या तरी 25 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. भारताचं जवळजवळ 40% तेल स्ट्रेट ऑफ हार्मुज मधून येतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद झाल्याचा फटका भारताला बसला असता. परंतु सुदैवाने भारताने आधीपासून एक पर्यायी तरतूद करून ठेवलेली आहे. ही तरतूद म्हणजे रशियन तेलाची. अमेरिकेने प्रचंड दबाव आणला परंतु भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद केली नाही. काही प्रमाणात कमी जरूर केली परंतु पूर्ण बंद केली नाही आणि त्याचा फायदा भारताला आता यावेळी होणार आहे. रशियाने भारताला आश्वासन दिलं होतं. व्लादिमीर पुतीन जेव्हा भारतामध्ये आलेले तेव्हा त्यांनी भारताला आश्वासन दिलं होतं की भारताच्या ऊर्जा सुरक्षेची काळजी रशिया घेईल आणि त्याचा फायदा भारताला आता होणार आहे. रशियाकडून पूर्वीप्रमाणे भारत भरभरून तेल विकत घेईल. डोनाल्ड ट्रम्प याच्या विरोधात काही करू शकत नाहीत कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ अस्त्राचे 3-13 केलेले आहेत. तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी जर भारत आणि रशियाला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला तर भारत त्यांना दाद देईल याची शक्यता खूपच कमी आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अनेक नेत्यांनी हे वारंवार जाहीर केलं की भारत आता लवकरच रशियन तेलाची खरेदी बंद करणार आहे किंवा भारताने रशियन तेलाची खरेदी बंद केलेली आहे. परंतु भारताने स्वतःहून असं कधीही सांगितलं नाही की आम्ही रशियन तेलाची खरेदी बंद केली. कोणत्याही स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे दिसणार नाहीये. भारताने कायम आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिलं आणि त्याचा फायदा भारताला आता यावेळी होणार आहे. आपले परराष्ट्र मंत्री अलीकडेच म्युनिक कॉन्फरन्समध्ये गेले होते आणि तिथे डॉक्टर एस जयशंकर यांनी जाहीर केलं की तेल कंपन्या तेलाची खरेदी कशी करतात, जगामध्ये तेलाची उपलब्धता आणि तेलाच्या किमती याच्या आधारावर तेल कंपन्या आपला सर्वोत्तम निर्णय करतात. म्हणजे जयशंकर यांनी अमेरिकेला तिथेच ठणकावून सांगितलं होतं की आमचा जो निर्णय आहे तो तेलाच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर अवलंबून असेल आणि कदाचित आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो जो इतरांना आवडणार नाही. युद्धाचे परिणाम कायम एखाद्या देशाच्या अर्थकारणावर होत असतो, मग ते अर्थकारण एखाद्या महासत्तेचं असलं तरी. 2001 मध्ये अमेरिकेवर कर्जाचा बोजा साधारण त्यांच्या जीडीपीच्या 55% होता, परंतु 2007 पर्यंत हाच बोजा 64% पर्यंत वाढला. त्याचं कारण 2001 ते 2007 या काळामध्ये अमेरिका इराक आणि अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये युद्धामध्ये गुंतली होती. आज अमेरिकेवर जो कर्जाचा बोजा आहे तो जीडीपीच्या तुलनेमध्ये 122.8% इतका वाढलेला आहे. अमेरिकेवर आज 38 ट्रिलियन कर्जाचा बोजा आहे आणि या कर्जाच्या व्याजापोटी अमेरिका दरवर्षी 1.2 ट्रिलियनचं व्याज भरते. म्हणजे व्याजानेच दम निघावा अशा प्रकारची अमेरिकेची परिस्थिती आहे. या युद्धाच्या काळामध्ये अमेरिकेचा डॉलर इंडेक्स मजबूत झालेला आहे, डॉलरला मजबूती आलेली आहे. परंतु मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे ही सूज असण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी हे युद्ध संपेल, ज्या दिवशी अमेरिकेचा युद्धज्वर उतरेल त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये मंदीची जी शक्यता आहे ती अधिक बळावण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये लवकरात लवकर मंदी येईल अशा प्रकारची शक्यता अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांची लोकप्रियता देशामध्ये वाढली आहे की घटली आहे, या युद्धाला किती टक्के अमेरिकी लोकांचं समर्थन आहे हे तपासण्यासाठी काही कंपन्यांनी सर्वे केले, काही माध्यमांनी सर्वे केले आणि या सर्वेमध्ये समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता रसातळाला जाते आणि अमेरिकी लोकांचा म्हणजे बहुसंख्य अमेरिकी लोकांचा इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्याला जबरदस्त विरोध आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता नीचांक गाठत होती. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा
टेरिफच्या विरोधात निकाल दिले. ट्रम्प यांचं टेरिफ अस्त्र निकामी केलं. ट्रम्प यांच्या टेरिफ तंत्राचे तीनत्रा केले. त्याच्यानंतर ट्रम्प यांची लोकप्रियता अमेरिकेमध्ये प्रचंड ओसरायला लागली होती आणि ती सावरण्यासाठी बहुधा ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला असावा. म्हणजे अमेरिकेतल्या अनेक तज्ज्ञांनी सुद्धा अशा प्रकारचा निष्कर्ष काढलेला आहे की इराणवर जो हल्ला आहे तो ट्रम्प यांनी स्वतःची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी केलेला हल्ला आहे. परंतु या हल्ल्यानंतर ट्रम्प यांना जे हवं होतं ते त्यांना गवसलंय असं दिसत नाहीये. उलट पक्षी त्यांची लोकप्रियता अधिक रसातळाला जाते आणि या युद्धाला अमेरिकी लोक कडाडून विरोध करतायत अशा प्रकारचं चित्र आहे. इराण हल्ल्यानंतर रॉयटर्स आणि IPSOS यांचा एक संयुक्त सर्वे अमेरिकेमध्ये झाला आणि या सर्वेच्या माध्यमातून जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी आकडेवारी आहे. 4 अमेरिकांपैकी फक्त एका अमेरिकी नागरिकाचा ट्रम्प यांच्या या युद्धखोरीला पाठिंबा आहे. म्हणजे 27% लोकांनी फक्त ट्रम्प यांना या युद्धासाठी पाठिंबा दिलेला दिसतोय. 43% लोकांनी विरोध केलेला आहे आणि 29% लोक असं म्हणतात की आम्हाला काही ठाऊक नाहीये. म्हणजे जे लोक कायम काठावर असतात, कुंपणावरचे कावळे, तशा प्रकारचे 29% लोक आहेत ज्यांचं या युद्धाला समर्थन सुद्धा नाहीये आणि विरोध सुद्धा नाहीये. ट्रम्प यांची वैयक्तिक लोकप्रियता सुद्धा प्रचंड झपाट्याने घसरते आणि ही लोकप्रियता जवळजवळ 30% ते 40% याच्या दरम्यान झुलताना दिसते. अमेरिकी काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी उघडपणे ट्रम्प यांच्या युद्धखोरीचा विरोध केलेला आहे. ही मंडळी स्पष्टपणे ट्रम्प यांच्या तोंडावर बोलतायत आणि याच्यामध्ये स्वाभाविकपणे डेमोक्रॅट्स पक्षाचे सदस्य आघाडीवर आहेत. परंतु हे तर राजकारण झालं. राजकारण आपण समजू शकतो. भारतामध्ये सुद्धा अनेक राजकीय पक्षांचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत असतात, त्यांच्यावर तोंडसूक घेत असतात आणि त्यांचा हेतू कधीही चांगला नसतो. त्यामुळे राजकारण आपण समजू शकतो. परंतु जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स यांनी या युद्धाच्या संदर्भात जी विधानं केली आहेत ती धक्कादायक आहेत. ते असं म्हणाले की अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला हे जागतिक तेल बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जगावर जो अमेरिकेचा वर्चस्व आहे तो कायम ठेवण्यासाठी करण्यात आलेला हल्ला आहे. आणि पुढे जाऊन ते जे विधान करतात ते अधिक धक्कादायक आहे. ते असं म्हणतात की या युद्धामध्ये अमेरिका इराणचा निर्णायक पराभव करू शकेल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य काय म्हणतात, डेमोक्रॅट्स काय म्हणतात किंवा जेफ्री सॅक्स काय म्हणतात, या सगळ्यांना आपण जरा बाजूला ठेवू. परंतु खरा आवाज जो असतो तो जनतेचा असतो आणि अमेरिकी जनता या युद्धाच्या विरोधात आहे, ट्रम्प यांच्या विरोधात आहे. त्यांना इराणवर करण्यात आलेला हल्ला अजिबात मान्य नाहीये. हे रॉयटर्सने केलेल्या सर्वेच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसतंय. जेव्हा जनता राजाच्या विरोधात जाते, जेव्हा जनता देशातल्या सर्वोच्च नेत्याच्या विरोधात जाते, तेव्हा पुढे त्या नेत्याचं काय होतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या युद्धाचा निकाल जेफ्री सॅक्स म्हणतात त्याप्रमाणे लागेल की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे लागेल? खरोखरच या युद्धामध्ये इराणचा निर्णायक पराभव होणार नाही का? की खरोखर या युद्धामध्ये ट्रम्प इराणला माती चालण्यामध्ये यशस्वी ठरतील? कोण खरं ठरेल याचं उत्तर काळाच्या उदरामध्ये दडलेलं आहे. परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे की हे जे युद्ध चाललेलं आहे, इराणवर अमेरिकेने जो हल्ला केलेला आहे, हे युद्ध रेंगाळलं काय न रेंगाळलं काय याच्यामुळे अमेरिकी अर्थकारणाचा मात्र निश्चितपणे बाजार उठणार आहे आणि ही मात्र काळ्या दगडावरची रेग आहे. इराणचे सर्व आयातुल्ला खामिनी यांचा खात्मा झाला. जगामध्ये युद्धाशी संबंधित अनेक घडामोडी करतायत. परंतु या घडामोडींच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मौन आहेत अशा प्रकारचा आक्षेप घेतला आहे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी. त्या सोनिया गांधी ज्या UPAच्या सत्ता काळामध्ये सुपर प्राईम मिनिस्टर होत्या, पंतप्रधानांपेक्षा भारी होत्या, पंतप्रधानांना आदेश देत होत्या, त्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये फक्त झोलझपाटे केले, भ्रष्टाचार केले, देशाला भिकेला लावणारे अनेक निर्णय घेतले. त्या सोनिया गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या बाबत प्रश्न पडतायत. परंतु नरेंद्र मोदी काय करतायत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. नरेंद्र मोदी आपल्या अर्थकारणाची काळजी घेत आहेत. नरेंद्र मोदी आखातामध्ये जे भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. नरेंद्र मोदी ती प्रत्येक गोष्ट करतायत जी या देशाच्या हिताला मजबूती देईल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये वक्तवा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.